गेले कित्येक दिवस आपण महाराष्ट्रातल्या एका बहुचर्चित लोकसभा मतदारसंघाबाबतच्या चर्चा किंवा गावगप्पा ऐकत आहोत. तो मतदारसंघ म्हणजे आपल्या 3.5 जिल्हे इलाईंचा बारामती. तर बारामती म्हटलं की आपल्याला तिथल्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे कमी आठवतात. पहिलं कोण नजरेसमोर येतं तर शरद पवार. याच बारामतीला खिंडार पाडण्याचं काम 2014 पासून भारतीय जनता पक्ष नेटानं करत आलाय. पण मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये म्हणजे 2014 आणि 2019च्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश मिळालं दिसलं नाही. अमेठीनंतर बारामती असं टार्गेट नजरेसमोर ठेवून काम करणाऱ्या भाजपच्या चाणक्यांनी सरतेशेवटी अजितदादांनाच आपल्यासोबत घेत बारामतीचा अभेद्य गड उद्ध्वस्त करण्याची योजना आखली आहे. आणि यावेळेस ही योजना सहज शक्य होणार, साध्य होणार याची एक झलक, याची नांदी आपण मागच्याच महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पाहिली. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काटेवाडी वगळता सगळ्याच म्हणजे 25 पैकी 24 ग्रामपंचायतींमध्ये अजितदादांच्या गटाचे सरपंच बनले. एका ठिकाणी भाजपचं सरपंच बनले. हे चित्र शरद पवारांकडे उरलेल्या राष्ट्रवादी गटासाठी धोक्याची सूचना देणारं होतं. हा धोका ओळखून सुप्रियाताई सुळे स्वतःसाठी सुरक्षित असा वायनाड शोधत फिरत आहेत अशा बातम्या आपल्या कानावर येत होत्याच. त्यात आता आपल्या शेजारच्या 3 राज्यांमधल्या विधानसभाचे निकाल हातात येताच इंडिया आघाडी नामक कडबोळ्याचा पार चुथडा झाल्याचं दिसतंय. सुप्रियाताईंच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लावायला उत्सुक असणारे अनेक घटक आता जागे झालेले दिसत आहेत. त्यात अजितदादांनी रायगडमध्ये त्यांच्या गटाच्या अधिवेशनात जे भाषण केलंय त्या भाषणात त्यांनी लोकसभेच्या महत्त्वाच्या 4 जागांवर आपला दावा ठोकला. त्यात रायगड, शिरूर आणि सातारा याच्या पाठोपाठ बारामतीही आपणच लढवणार असं जाहीर केले. आता दादा जर बारामती लढवणार असतील तर मग त्यांचा तिथला उमेदवार कोण असेल इथपासून मागच्या ग्रामपंचायतीतलं त्यांच्या गटाचं यश या सगळ्याच फॅक्टर्सची चर्चा व्हायला सुरुवात झाली. पण दुसऱ्या बाजूला एक मोठी खेळी बारामतीच्या करामती काकांकडून खेळली जाणार आहे असं समजतं. अशी कुणकुण आमच्या काही सूत्रांना लागलेली आहे. काय आहे ही खेळी? शरद पवार नेमका कोणता डाव टाकणार आहेत? हा तेल लावलेला पैलवान या डावामुळे बारामतीचा आखाडा मारणार की दादा काकांना धोबीपछाड करणार? हेच सगळं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्र नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बारामतीच्या ग्रामीण भागातल्या सामान्य जनतेनं ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जो कल अजितदादांच्या गटाला दिला त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सुप्रियाताई बारामतीमधून निवडणूक लढवण्यास तयार नाहीत आणि त्या आपल्यासाठी एक सुरक्षित मतदारसंघ शोधतायत हे आपण ऐकलेलं आहेच. पण हा सुरक्षित मतदारसंघ वायनाडसारखा महाराष्ट्राबाहेरचा असून चालणार नाही, कारण तो तर विदिन द स्टेट लिमिटच असावा. हे जर आपण गृहीत धरलं म्हणजे धरावंच लागेल, कारण राहुल गांधींच्या मागे काँग्रेससारखा देशातला मोठा राजकीय पक्ष होता. त्यांच्या पक्षाची नाही म्हणायला आजही 4-5 राज्यात सत्ता आहे, म्हणून ते पळून कुठल्याही सुरक्षित बिळात घुसू शकत होते. तसे ते घुसले वायनाडच्या बिळात. पण सुप्रियाताईंना तर नागालँड किंवा लक्षद्वीप हेही शक्य नाही आहे. अशात त्यांना बारामतीशिवाय पर्याय नाही. मग दुसरा उपाय राज्यसभा. हे कसं तेही सांगतो. बारामतीत अजितदादा आता आपल्या घरातून सुनेत्रा पवारांना उतरवणार हे जवळपास निश्चित झाले. परवाच्या त्यांच्या निर्धारानंतर बारामतीत आणि पुणे जिल्ह्यात सुनेत्रा पवारांचे बॅनर्स, फ्लेक्सही लागले. सासरचे पवार आणि माहेरच्या पाटील पद्मसिंहाच्या खानदानातल्या सुनेत्राताईंना भाऊबंदकीचाही फायदा बारामतीत मिळू शकतो याचा अंदाज घेत अजितदादांनी खेळी खेळली. पार्थ किंवा स्वतः अजितदादा ही नावं बाजूला पडलीत, कारण ती आधी चर्चेत होती. त्यामुळे सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आल्यामुळं अजितदादांच्या गटात एक नवं चैतन्य पसरलेलं आहे. जर का सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना बारामतीत रंगला तर त्यात विजय सुनेत्रा पवारांचाच होणार हे एकंदर चित्र आहे. कारण यावेळेस भाजपच्या उमेदवाराची मतंही अजितदादांच्या उमेदवाराला मिळतील. या बोनस मतांचा फायदा निश्चितच सुप्रिया सुळेंच्या विरोधातल्या उमेदवाराला होणार आहे. हे समीकरण शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ माजवणारं ठरतंय. त्यामुळे सुप्रियाताई अधिकच अस्वस्थ आहेत असं बोललं जाते. पण मोठमोठी संकट आल्यानंतरही पहाडासारखा स्थितप्रज्ञ राहून विचार करणारा, पावसात भिजणारा शरद पवार नावाचा नेता
या पेच प्रसंगावर नेमका काय तोडगा काढणार, कुठला पाऊस पडणार याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा पवार नेहमीप्रमाणे आपल्या पोतडीतली गुगली बाहेर काढणार हे आपल्याला माहीत असतंच. तशी ते गुगली टाकणार हे जवळपास निश्चित झालंय, पण ही गुगली कदाचित बुमरँग होण्याची शक्यता जास्त आहे. आजवर एकदाही निवडणूक न हरलेले शरद पवार आपल्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा निवडणुकीत हरणार असं दिसतंय. पण तुम्ही म्हणाल की त्यांनी तर यापुढे निवडणूक लढवणारच नाही असं घोषित केलेलं आहे, त्याचं काय? तर त्याचं काही नाही. पवारसाहेब अशा घोषणा नेहमीच करतात, राजीनामा देतात, तो मागेही घेतात. मी उठलो म्हणतात पण बसूनच राहतात. मी इंडिया आघाडीत आहे असं म्हणत असताना भाजपला डोळा मारतात. त्यांचे हे खेळ सुरूच असतात. ते लाख म्हणतील मी निवृत्त होतोय, पण त्यांच्यातला करामती काका त्यांना निवृत्त होऊच देणार नाही. ठाकरेंची शिवसेना अद्याप पुरती संपलेली नाही. उभाटा अजून अस्तित्वात आहेच, तो त्यांना अजून पूर्णतः संपवायचा बाकी आहे. ते पुण्यकर्म केल्याशिवाय ते निवृत्त होत नसतात बरं का, एवढं लक्षात ठेवा. सुनेत्रा पवारांच्या विरोधात डाळ शिजत नाही हे पाहून सुप्रिया सुळेंना बारामती बाहेर काढून कदाचित साताऱ्यातून लढवण्याचा पवारांचा बेत आहे. पण सुप्रियाताई साताऱ्यालाही सुरक्षित मतदारसंघ कसा मांडतील? तिकडेही पराभव संभवतोच की. मग त्यांच्याकडे पर्याय उरतो तो राज्यसभेचा. पण तेही अजितदादांच्या गटातल्या आमदारांनी मतदान केलं तर, कारण यांच्याकडे मतदान करायला आमदारच शिल्लक नाही. एकदा का त्या साताऱ्यातून लढल्या तर मग बारामतीतून खुद्द शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. पवार विरुद्ध पवार ही लढत जोरदार होईल, पण त्यातही शरद पवारांना पराभवाची चव चाखावी लागेल, कारण ही निवडणूक महाराष्ट्रातली सगळ्यात प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे. शिवसेना, भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष हे आपली सगळी ताकद बारामतीत उभी करतील. त्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादा सध्या बारामती तालुक्यात शरद पवारांपेक्षा वरचढ ठरलेले आहेत. त्यात ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादीचं संघटनात्मक बळ हे आधीपासून दादांनी आपल्याच हातात ठेवलेलं आहे. त्यामुळं त्यांना बारामतीत चमत्कार घडवणं सहज शक्य आहे. पण जर का शरद पवारांनी आपल्या लेकीच्या प्रेमापोटी असला धाडसी निर्णय घेतला तर साताऱ्यात सुप्रिया सुळेंना खात्रीशीर विजय मिळेल का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कारण मागच्या वेळेस पाऊस पडला होता, साहेब भिजले होते आणि उदयनराजेंचा पराभव झाला होता. पण यंदा मार्च, एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये पाऊस पडेल याची काहीच गॅरंटी नाही. त्यात मोदींच्या लोकप्रियतेची लाट सोबत राम मंदिराच्या उद्घाटनाची भगवी सुनामी, यात कोणाचा तारू तगेल, कोणाचा वाहून जाईल हे सांगता येत नाही. तेव्हा शरद पवारांनी जर का असा निर्णय घेतला तर तो त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीतला कपाळमोक्ष ठरेल आणि या निर्णयाला आत्मघाती निर्णय म्हणता येईल. कारण एक अपराजित योद्धा म्हणून सन्मानानं निवृत्त होता येण्याची संधी असताना करिअरच्या शेवटाला लाजीरवाणी हार पत्करून घरी बसायचं हे पवारांना शोभणार नाही. पण लेकीसाठी कल्पवृक्ष असलेला हा बाबा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या भल्याचाच विचार करणार असं दिसतंय. त्यात भलेही आपला पक्ष, आपले अनुयायी देशोधडीला लागले काय, त्यांचं राजकीय करिअर संपलं काय, तरी बेहत्तर. खरंच असं झालं आणि शरद पवारांचं राजकीय आयुष्य असं संपलं तर ते तुमच्या आमच्यासारख्या राजकारणावर चर्चा करणाऱ्या सामान्य मराठी माणसाला देखील चुटपुट लावून जाणार ठरेल. राजकीय वर्तुळात संचार करणाऱ्या काही सूत्रांकडून या शक्यता वर्तवल्या गेल्यानंतर मी प्रत्यक्ष फील्डवरच्या काही पत्रकार मित्रांशी बोलून जो काही आढावा घेतला आहे मी, त्यातून हे निष्कर्ष निघत आहेत. यावर तुमचं मत काय? कमेंट बॉक्स ओपन आहे, मला जरूर कळवा तुमची मतं. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कार DG9. धन्यवाद, नमस्कार.